एखादं रहस्य किंवा एखादी गोष्ट आपली इतरांना समजू नये म्हणून ज्याला माहिती त्याला म्हणतो की अळी-मिळी गुपचुळी. खरं तर हे आज माझ्यासाठीच लागू आहे. इथे मी 250 ग्राम हलीम आणले होते. त्याची 2-3 वेळा दुधात खीर केली. पण मुलांनी ती खीर खाल्ली नाही. म्हटलं हे हलीम शरीरासाठी खूप गरजेचे आहेत म्हणून याचे लाडू बनवूया. याला बऱ्याच ठिकाणी हलीम म्हणतात, अळीव म्हणतात, हळीव म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर इथे मी 100 ग्राम मखाने भाजून घेतले. पुन्हा हलीमसुद्धा टाकून छान तडतडेपर्यंत भाजून घेतले. सुकं खोबरं घेतलं अर्धा किलो किसून. ते सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेतलं. 1 चमचा तूप घातलं. त्याच्यात ड्रायफ्रुट्स आणि डिंक घालून भाजून घेतला. मिक्सरच्या जारमध्ये मखाने, ड्रायफ्रुट्स आणि डिंक टाकून बारीक करून घेतला. पुन्हा गूळ घेतला. गुळाचा छान असं गरम करून लिक्विड करून घेतलं. त्याच्यामध्ये सुकं खोबरं, वाटलेलं ड्रायफ्रूटची पेस्ट, पुन्हा हलीम सगळं टाकून मिक्स केलं. वरून ड्रायफ्रूट टाकले आणि छान असे त्या हलीमचे मी लाडू बांधून घेतले. तर झटपट हलीम लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा.